नमस्कार, मी चंद्रभान कदम. आपण द पॉवर ऑफ टाइम या आजच्या आपल्या तिसऱ्या दिवसासाठी भेटतोय. तर आपण काल बघितलं होतं, खरंच आपल्याकडे किती वेळ आहे. ठीक आहे, आपले जे 3 मूलभूत प्रश्न आहेत. आपल्याला वेळेची कमतरता का भासते सध्या. ठीक आहे, दुसरा आहे खरंच आपल्याकडे किती वेळ आहे. हे आपण काल बघितलं आणि आज आपण बघणार आहोत आपला वेळ किती मूल्यवान आहे. ठीक आहे, बरेच जण म्हणतात की टाइम इज मनी. ठीक आहे, म्हणजे पैसा, वेळ ही पैसा आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपला जो वेळ आहे तो किती मौल्यवान आहे. तर जर ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं जे आहे तो वेळेचे जे मूल्य आहे ते वेगवेगळं आहे. जसं की एक उदाहरण मी देतो तुम्हाला की सपोज तुमचं मंथली इन्कम काय आहे. सपोज तुमचं मंथली इन्कम आहे 20,000 रुपये. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्ही डेली 8 तास काम करताय 25 दिवस. तर ते झाले तुमचे महिन्याचे 200 तास. तर 20,000 डिवाइड 200 जर केले तर त्याचं मूल्य येतं एका तासाचं 100 रुपये. म्हणजे तुमच्या एका तासाची व्हॅल्यू झाली 100 रुपये. तीच कुणाकुणाची वेगळी असू शकते. जसं कोणी IT मध्ये काम करत असेल तर त्याला 1 लाखाचं पॅकेज असेल मंथली 1 लाख रुपये कमवत असेल, त्याच्या जे एका तासाची व्हॅल्यू ती वेगळी असेल. आणि 50,000 रुपये मंथली महिना कमवत असेल तर त्याच्या एका तासाची व्हॅल्यू ही वेगळी असणार, ती जास्त असते. तर तसं सपोज आता आपण एक उदाहरण घेतलं त्याप्रमाणे एका तासाची व्हॅल्यू तुमच्या 100 रुपये आहे. तर तुम्ही जर 1 तास मोबाईलमध्ये कुठं टाइमपास केला, ठीक आहे, कुठं रील बघत बसले तर तुम्ही तुमचे 100 रुपये वाया घालवत आहात. तर हे तुमच्या जी तासाची व्हॅल्यू आहे ती आहे. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा असंच आपल्याला बोर होत असेल तर आपण टाइमपास करत बसतो, रील बघत बसतो, यूट्यूबवर रील बघत बसतो. तुम्ही जर तिथे काही प्रोडक्टिव्ह गोष्टी करताय तर ते अपवाद आहे, पण बाकी असं आपण टाइमपास करतोय की ज्यातून आपल्याला काहीच आउटपुट मिळत नाही. तुम्ही सपोज यूट्यूबवर लर्निंग लेसन्स किंवा काही व्हिडिओ माहिती घेण्यासाठी काही व्हिडिओ बघताय तर हा वेगळा पार्ट झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं वेळेचं नियोजन करायचं आहे. आपल्या जी वेळेची व्हॅल्यू आहे ती तुम्ही स्वतः तुमच्या जी सॅलरी आहे त्याच्यानुसार काढा. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करा. त्याच्यात मी एक ॲड करू इच्छितो आज, जसं की काही गोष्टी ज्या आहेत काम आपण करतो तर ते काम करण्यासाठी या आपल्या जे एका तासाची व्हॅल्यू आहे त्यात आणि त्या कामात, म्हणजे सपोज आपण गाडी धुतोय, वॉश करतोय, आपल्याला गाडी धुण्यासाठी 1 तास लागणार आहे. ठीक आहे, आणि आपल्या जे एका तासाची व्हॅल्यू ती 100 रुपये आहे आणि दुसरं जर कुणी 50 रुपये देऊन ती गाडी आपल्याला वॉश करून देतोय तर तुम्ही काय कराल, तर तुम्ही 50 रुपये त्याला देणे. ठीक आहे, आणि तुम्ही तुमचा 1 तास आहे ते तुम्ही तुमचं काम करून ते 100 रुपये कमवणे, त्यात तुमचं प्रॉफिट आहे. त्याला 50 रुपये दिले तर तुमचं 50 रुपये प्रॉफिट आहे. अशा प्रकारे तुम्ही वेळेचं नियोजन करू शकता. त्यामुळे जसं तुमचं पद किंवा जसं तुमची जी एका तासाची वेळेची व्हॅल्यू आहे ती जर वाढत गेली तर साहजिकच आहे की तुम्ही छोटे मोठी जी कामं आहेत, घरातली काही कामं असतील, जसं की भाजीपाला घेऊन येणं किंवा कपडे कुठं प्रेससाठी देणं, तर ह्याच्यामध्ये हे करू शकता. ग्रोसरी वगैरे घेऊन येणं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता. जसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, तर तुम्ही जाणार तिथे ग्रोसरी डीमार्टला जाणार, तिथे 1 ते 2 तास आरामशीर जाणार बिलिंगसाठी, सिलेक्शनसाठी. त्यापेक्षा तुम्ही मोबाईलमध्ये 10 ते 15 मिनिटात ग्रोसरी तुमची फ्लिपकार्ट, डीमार्ट ऑनलाईन या माध्यमातून मागवू शकता आणि अशा प्रकारे तुमचा जो वेळ आहे तो
वाचू शकता. तर आजसाठी एवढंच. ठीक आहे, परत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. उद्यापासून आपण जे आहेत वेळेचे जे 30 सिद्धांत आहेत ते मी तुम्हाला एक एक सिद्धांत दररोज सांगणार आहे. ठीक आहे, आजसाठी एवढंच. धन्यवाद.